मुंबईमध्ये ठाकरे बंधूंच्या युतीतलं घोडा आणि ठाकरे बंधूंची बोलणी जी आहे ती 4 जागांवर अडल्याचं पाहायला मिळत आहे। जागांचा तिढा लवकरच सोडवण्याचा ठाकरेंनी दावा केलेला आहे। जागा वाटपावरून ठाकरेंमध्ये लढाईचा महायुतीनं आरोप केलेला आहे। पवारांमुळे ठाकरे बंधूंच्या जागा वाटपाला उशीर झाल्याचा आरोप सुद्धा करण्यात येतोय। एकंदरीतच मुंबईमध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या युतीची घोषणा झाली, मात्र काही जागांवर अजूनही तिढा कायम आहे। उमेदवारी अर्ज भरण्यासाठी 2 दिवस शिल्लक आहेत, तरीही ठाकरेंमध्ये 4 ते 5 जागांवर तोडगा निघत नाही आणि त्यामुळे ठाकरेंच्या जागा वाटपाचा तिढा कधी सुटणार, दोन्ही बंधूंमध्ये कोण नमतं घेणार याकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे। बघूयात याचबद्दलचा एक स्पेशल रिपोर्ट। जागा किती आणि आकडा किती ह्याच्यामध्ये कोणीच पडत नाही। शेवटी जे काही राहणार आहे ते शिवसेना मनसे या एका कुटुंबात राहणार आहे। मनसे आणि उभाटाच्या युतीमध्ये कुणाला किती जागा मिळणार हे सांगायला संजय राऊत तयार नाहीयेत, कारण दोन्ही पक्षामध्ये कमालीची भांडणं सुरू आहेत। आमच्यातला विषय असेल तर आम्ही सोडवायला समर्थ आहोत ना। की दोघांचाही मतदार ते जे समजतात तसं हा एकच आहे। मग ह्या जागेमध्ये कुणाचं वर्चस्व याच्यासाठी या दोघा भावामध्ये आता लढाई सुरू झालेली आहे। जागा वाटपाचा तिढा सोडवण्यासाठी ठाकरे बंधूंमध्ये बैठकांचा सपाटा सुरू आहे। 4 ते 5 जागांवर ठाकरे बंधूंमध्ये तिढा कायम आहे। उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अवघे 2 दिवस बाकी आहेत, तरीही ठाकरे बंधूंमधल्या जागा वाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाहीये। तसंच कोण किती जागांवर लढणार या संदर्भात देखील कमालीची गुप्तता बाळगण्यात आली आहे। जागा किती आणि आकडा किती ह्याच्यामध्ये कोणीच पडत नाही। शेवटी जे काही राहणार आहे ते शिवसेना मनसे या एका कुटुंबात राहणार आहे। मनसे आणि उभाटाच्या युतीमध्ये कुणाला किती जागा मिळणार हे सांगायला संजय राऊत तयार नाहीयेत, कारण दोन्ही पक्षामध्ये कमालीची भांडणं सुरू आहेत। संजय राऊत आणि उभाटा गट मनसेला जागा सोडायला तयार नाहीत। फक्त 40 ते 50 जागांवर मनसेची बोळवण करण्याची तयारी उभाटा गटाची आहे, त्यामुळे मनसेचे नेते देखील नाराज आहेत। दरम्यान ज्या जागांवर ठाकरे बंधूंमध्ये चर्चा सुरू आहे त्या जागांचा तिढा सोडवण्यासाठी शिवसेना आणि मनसे सक्षम असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलंय। तसंच कुणाकडे जाऊन रडत नसल्याचं म्हणत संजय राऊतांनी शिंदेच्या शिवसेनेला टोला लगावलाय। त्या राऊतांच्या टीकेनंतर शिंदेच्या शिवसेनेनं देखील पलटवार केला। दादर असेल, माहीम असेल, भांडूप असेल, विक्रोळी असेल, मुलुंड असेल, आमच्यातला विषय असेल तर आम्ही सोडवायला समर्थ आहोत ना। कार्यकर्ते असतात, दोन्ही पक्षाचे इतर काही लोक असतात, प्रत्येकाची इच्छा निवडणूक लढण्याची असते, त्यांना समजवावं लागतं की ह्या वेळेला मुंबईची लढाई ही मराठी माणसाच्या अस्तित्वाची, अस्मितेची लढाई आहे आणि कार्यकर्ते समजून घेत आहेत आणि चांगल्या प्रकारे चाललेलं आहे। कोणी कोणाकडे जाऊन रडत नाहीये। मुंबईच्या महानगरपालिकेच्या जागेवर उभाटा आणि मनसेमध्ये तिढा हा असणार आहे, कारण की दोघांचाही मतदार ते जे समजतात तसं हा एकच आहे। मग ह्या जागेमध्ये कुणाचं वर्चस्व याच्यासाठी या दोघा भावामध्ये आता लढाई सुरू झालेली आहे। मनसेचे बी पदाधिकारी नाराज आहेत, उभाटाचे बी नाराज आहेत, म्हणून आता नेमकं चित्र काय होईल हे आता आपल्याला त्यांच्या घोषणेनंतरच कळेल। ठाकरे बंधूंचं मुंबईत शरद पवारांच्या राष्ट्रवादी सोबत ठरल्याची देखील माहिती आहे। संजय राऊतांनी या संदर्भातला खुलासा केलाय। राष्ट्रवादीनं ज्या जागा मागितल्या त्यातील बऱ्यापैकी जागा आम्ही राष्ट्रवादीला दिल्याचं संजय राऊत यांनी सांगितलंय। राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेनेच्या बैठका सुरू आहेत। आमचे लोक राजसाहेबांना भेटायला जातात, मनसेचे लोक मातोश्रीवरती येतात, त्यात नवीन काय आहे बैठकांची? आणि कोणताही तिढा वगैरे नाही। शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये जागा किंवा अन्य गोष्टीवरून तुम्ही जो म्हणताय तिढा, पेच, असं काही नाही। पालिका निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली आहे। दरम्यान या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधूंची ठाण्यात एकत्र सभा होणार आहे। एकनाथ शिंदेच्या बालेकिल्ल्यात 3 किंवा 10 जानेवारीला ठाकरेंची तोफ धडाडण्याची शक्यता आहे। ठाण्यातील गावदेवी मैदान किंवा गडकरी रंगायतन येथील चौकात ही प्रचार सभा होण्याची शक्यता आहे। हा आमचा 30 तारखेनंतरचा अजेंडा असेल की साहेबांची सभा कुठे होणार, मुंबईमध्ये कुठे होईल, ठाण्यात कुठे होईल, या बाबतीतले निर्णय होतील। आजचा जो आमचं लक्ष आहे हा पूर्णपणे उमेदवार निवडीत आहे। पालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे, मात्र अद्यापही ठाकरेंमध्ये काही जागांवरून रस्सीखेच सुरू आहे। त्यामुळे ठाकरे बंधू या 4 ते 5 जागांवर कसा तोडगा काढणार, तसंच या जागांवर कोणत्या ठाकरेंच्या कार्यकर्त्यांचा बळी जाणार याकडे आता लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।